सध्याच्या डिजिटल आणि धावपळीच्या युगात नाती-गोती, एकत्र कुटुंब पद्धत आणि आपुलकी जपणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. संवाद हरवत असताना हारूर येथील कोकितकर व त्यांच्या वंशातील नातेवाईकांनी एकत्र येत कौटुंबिक स्नेहभोजनाच्या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. उंबरवाडी येथील निसर्गरम्य परिसरात हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. हिरण्यकेशी नदीच्या पाण्यावर डोलणारी हिरवीगार ऊस शेती, काजू केळीच्या बागा, फणसांनी लगडलेली आंबा व फणसाची झाडे, सनई वादनाची मधुर धून आणि गार वाऱ्याच्या झुळकीमुळे वातावरण अधिकच आनंदमयी झाले होते. बालचिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नव्हता, तर कोकितकर कुटुंबियांच्या वंशावळीतील सर्व नातेवाईकांना एकत्र आणून नाती रूढ करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. शिवाजी गोरुले, मिलिंद पालरकर व प्रवीण कसळकर यांच्या पुढाकारातून गेल्या 2-3 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. सध्याच्या काळात कुटुंबातील प्रेम, आत्मीयता, संवाद आणि आदर कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. प्रथम कुटुंब, मग समाज आणि नंतर देश या विचारातून राष्ट्राची बांधणी होत असते अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रसिद्ध निवेदक रमेश देसाई यांनी आपल्या बहारदार शैलीत कार्यक्रमात रंगत आणली. महिलांसाठी हळदी कुंकू, फनी गेम्स, लकी ड्रॉ तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर स्नेहभोजनानंतर सोहळ्याची सांगता झाली. कोकितकर वंशावळीचा हा अनोखा कौटुंबिक स्नेह मेळावा समाजासाठी प्रेरणादायी आणि एकत्र कुटुंब व्यवस्थेचा आदर्श ठरत आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार.